भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त। सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही। 25 मिनिटात पाकिस्तान आणि पीओके मधले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर वामिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानाचा बुरखा फाडला। भारतासाठी अभिमानाचा दिवस। ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक। पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरची माहिती। पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा। भारताच्या स्ट्राईकनंतर गृहमंत्री अमित शहांनी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत बीसीद्वारे चर्चा करणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक। राज्यातून ठाकरेच्या शिवसेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित राहणार, तर शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि अजित पवारांकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा। मसूदचा भाऊ रौफ अजगरसह 5 जण गंभीर जखमी। रौफचा मुलगा हुसैन पत्नीसह ठार। भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं। शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर धाय मोहकून रडला। कुटुंबातल्या 14 जणांच्या खात्म्यानंतर अझहर मसूद हादरला। ऑपरेशन सिंदूर मध्ये लष्कर तैयबच्या 2 टॉप कमांडरसह 4 दहशतवाद्यांचा खात्मा। मुरीद येथील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदसिर ठार, तर सवाई नालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा। पाकिस्तानच्या बहावलपूर आणि मुरीदकेमध्ये अतिरेक्यांचा अंत्यविधी। लष्करी अधिकारी, ISI आणि पोलीस उपस्थित। ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना। लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबियांची प्रतिक्रिया। तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम। एअर स्ट्राईक हा उपाय नाही, युद्ध हे उत्तर नाही। ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरेंची अजब प्रतिक्रिया। दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत।